मोठी बातमी आहे। फडणवीसांची शहांसोबत सुरू असलेली बैठक अखेर संपलेली आहे। राजीनाम्याच्या निर्णयावर फडणवीस मात्र ठाम असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यावेळेस फडणवीसांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला असल्याची देखील माहिती आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांना आता चर्चेसाठी अमित शहा यांनी दिल्लीमध्ये बोलावलं होतं। ही बैठक आता संपलेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, या भेटी दरम्यान नेमकं काय घडलंय? देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्णय बदललाय का? त्यांची समजूत काढली गेली आहे का? सविस्तर शेजाल पाऊण तास या दोनही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक चालली। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा या दोघांची याच कृष्ण मेनन मार्गावरील अमित शहा यांच्या निवासस्थानी भेट झाली। पण भेटीनंतर देवेंद्र फडणवीस निघाल्याच्या नंतर माध्यमांशी कुठलीही प्रतिक्रिया न देता या ठिकाणून निघालेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नेमका आपला निर्णय बदलला आहे की नाही हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र ज्यावेळी रात्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली होती तेव्हाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मी माझ्या राजीनाम्याच्या मतावरती ठाम आहे, कारण विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर मला सरकारच्या बाहेर राहूनच काम करावं लागेल। त्यामुळे अमित शहा यांनी नेमकं देवेंद्र फडणवीस यांची कशा पद्धतीने समजूत काढली हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। माध्यमांशी न बोलता देवेंद्र फडणवीस या ठिकाणून निघालेले आहेत। नेमकं ते आता कुठं गेलेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि नेमकं त्यांनी राजीनाम्याची घोषणा केलेली होती ती मागे घेतली का हे पुढच्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल। शेजाल धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।